बीडमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली पार पडली। जरांगेंच्या रॅलीला हजारो मराठा बांधव उपस्थित होते। यावेळी रॅलीला संबोधित करताना जरांगेंनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तो ओबीसी आरक्षणाच्या बैठकीवरून महायुतीसह मविया नेत्यांनाही खडेबोल सुनावले। भुजबळांच्या माध्यमातून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला। तर आरक्षण न मिळाल्यास विधानसभेला सर्वांनाच पाडणार असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला। मराठ्यांविषयी जातीवादानं विचारानं बरबाडलेले लोक आहेत। ते छगन भुजबळ सारख्या फडणवीस साहेबांनी जवळ धरले। सगळं भाजप संपवण्याची वेळ आली तरी फडणवीस साहेब त्या अपयशी असणाऱ्या दलिंदर त्या छगन भुजबळला सोडायला तयार नाही। विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला, बैठक होती मराठा आरक्षणाची। यांना काय रोग आला तर जायला? त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती। मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून। तुम्ही लपण कोण बसले? मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत, महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी। हे ठरित्यात वाटतं अंधारातून तो आणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय। छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे, जातीय दंगली झाल्या पाहिजेत। हे सरकारचं स्वप्न आहे छगन भुजबळच्या माध्यमातून। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन